तब्बल 40 लाखांच्या बनावट नोटा चलनामध्ये आणल्याचं उघड झालेलं आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। सांगली पोलिसांनी कारवाई करत अटक केलेल्या मिरजच्या अहमद शेखनं 40 लाखांच्या बनावट नोटा चलनामध्ये आणल्याचं चौकशीमध्ये उघड झालेलं आहे। 50 रुपयांच्या हुबेहूब बनावट नोटा आहेत। अहदकडून 2.25 लाखांचा प्रिंटर त्यासोबतच लॅपटॉप सुद्धा जप्त करण्यात आला। त्याच्याकडून नोटा घेणाऱ्या एजंटचा सुद्धा शोध सुरू आहे। कसून चौकशी केली असता मिरजेमध्ये त्याचा बनावट नोटा तयार करण्याचा छापखाना सुरू केल्याचं उघडकीस झालं आहे। अहदच्या या कारनाम्यामागे आंतरराज्य कनेक्शन असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्या दृष्टीनं पोलिसांनी तपास सुरू केला आहे। 70 रुपयाला बनावट 100 रुपये देत असल्याचं या तपासामध्ये पुढे आलेलं आहे। त्यामुळे त्याच्या एजंटचा सध्या पोलीस शोध घेत आहेत। ज्या प्रिंटरचा वापर प्रोफेशनल कामासाठी केला जातो, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या कागदावर, किती जाडीच्या कागदावर आणि वेगवेगळ्या प्रकारे प्रिंटिंग करणं शक्य आहे, अशा प्रकारच्या प्रिंटिंग मशीनच्या सहाय्याने तो नोटाची छपाई करत असल्याचे निष्पन्न झालेले आहे। सदरची मशीन पोलिसांनी जप्त केलेली आहे। साधारणतः 30 ते 40 लाखाच्या नोटा त्यांनी छापून वितरित केल्या असाव्यात असा प्राथमिक अंदाज आहे। त्या दृष्टीने पुढील तपास चालू आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।